हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमधील क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन या पॉईंटचा स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण सेकंड क्लासिफिकेशन पाहणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन एटम्स. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे, एखाद्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कंपाऊंडमध्ये टोटल किती हॅलोजन एटम्स प्रेझेंट आहेत. हाऊ मेनी हॅलोजन एटम्स प्रेझेंट इन द कंपाऊंड. एखाद्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंडमध्ये टोटल किती हॅलोजन एटम्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरती त्याचे 3 टाईप पडतात. त्यामध्ये पहिला टाईप आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दुसरा टाईप आहे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि तिसरा टाईप आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड म्हणजे काय, कोणत्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड म्हणतो, तर लक्षात ठेवा, ज्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन एटम आहे त्या कंपाऊंडला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. समजा CH3CH2X या कंपाऊंडचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन ग्रुप आहे, म्हणून याला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल जर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं असेल तर इथे जनरल एक्झाम्पल मी देतोय. तुमच्यासमोर एक ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतलेला आहे, बेन्झीन रिंग, आणि या बेन्झीन रिंगला या ठिकाणी मी X ग्रुप जॉईन करतो. मग या कंपाऊंडमध्ये सुद्धा काय आहे, एकच हॅलोजन ग्रुप आहे. मग ज्या ज्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन ग्रुप असेल अशा कंपाऊंडला तुम्ही काय म्हणणार आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. याचं एक्झाम्पल बघा, CH3CH2Cl हा इथाइल क्लोराइड कंपाऊंड आहे. या इथाइल क्लोराइड कंपाऊंडमध्ये एकच Cl आहे, एकच हॅलोजन ग्रुप आहे, म्हणून याला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. किंवा सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मी या ठिकाणी बेन्झीन रिंग ड्रॉ करणार आहे आणि या बेन्झीनमध्ये या ठिकाणी मी Br जॉईन करतो. मग इथे पाहू शकता या स्ट्रक्चरमध्ये बेन्झीनला एकच हॅलोजन ग्रुप जॉईन आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. यानंतर दुसरा टाईप आहे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एकदम सिंपल पॉईंट आहे. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ग्रुप प्रेझेंट असणार त्या कंपाऊंडला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. एक्झाम्पल तुम्ही जनरल एक्झाम्पल या ठिकाणी पाहू शकता. CH3CH या ठिकाणी मी 2 हॅलोजन कंपाऊंड घेतोय. बघा, 2 हॅलोजन ग्रुप घेतोय. या कंपाऊंडचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल इथं 2 हॅलोजन ग्रुप आहेत. मग ज्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ग्रुप असणार आहेत त्या कंपाऊंडला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. मग या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. Cl सिंगल बॉन्ड या ठिकाणी CH2CH2Cl हा इथिलीन डायक्लोराइड कंपाऊंड आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 Cl हॅलोजन ग्रुप आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथे बघा, बेन्झीन रिंगला मी या ठिकाणी 2 Cl जॉईन करतोय. इथे एक Cl आहे, या ठिकाणी एक Cl आहे, बरोबर. मग या स्ट्रक्चरमध्ये 2 हॅलोजन ग्रुप या बेन्झीनला जॉईन आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. त्यानंतर तिसरा टाईप आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये 3 हॅलोजन ग्रुप आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. बघा, जनरल एक्झाम्पल या ठिकाणी घेतोय मी. CH2 इथं आहे CH, इथं X ग्रुप घेतो, पुढे आहे CH2X. मग या कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये हॅलोजन आयटम किती आहेत, 3 हॅलोजन आयटम आहेत, म्हणून या कंपाऊंडला पण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. किंवा या ठिकाणी एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. इथं बेन्झीन रिंग मी ड्रॉ केलेले आहे आणि या बेन्झीन रिंगला या ठिकाणी मी 3 हॅलोजन ग्रुप जॉईन करतो. या ठिकाणी Cl आहे, इथं Cl आहे, त्याचबरोबर या ठिकाणी Cl. मग या स्ट्रक्चरमध्ये किती हॅलोजन ग्रुप आहेत, तर 3 हॅलोजन ग्रुप आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तुमच्या हा पॉईंट लक्षात आला असेल.
की हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपण क्लासिफिकेशन पाहतोय आणि या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या क्लासिफिकेशनमध्ये एखाद्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंडमध्ये किती हॅलोजन ॲटम्स आहेत त्याच्यावरती त्याचे 3 टाईप पडतात. त्यामध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन, त्याचबरोबर ट्रायहॅलोजन. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये एकच हॅलोजन ग्रुप असणार म्हणून त्याला आपण काय म्हणणार, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये 2 हॅलोजन ग्रुप असणार आहेत म्हणून त्याला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आणि ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये 3 हॅलोजन ग्रुप असणार म्हणून त्याला आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. तुम्हाला या पॉईंटवरती MHT-CET एक्झामवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जर क्लोरोफॉर्म हे एक्झाम्पल आपण घेतलं तर क्लोरोफॉर्म याला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार का ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार, बरोबर. तर क्लोरोफॉर्म याचं स्ट्रक्चर त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे किंवा क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय आहे. मग क्लोरोफॉर्मचं स्ट्रक्चर फॉर्म्युला कसा आहे तर CHCl3 हा क्लोरोफॉर्म कंपाऊंड आहे. आणि क्लोरोफॉर्म कंपाऊंडमध्ये किती Cl हॅलोजन आलेले आहेत तर 3 Cl आलेले आहेत म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. किंवा आयोडोफॉर्म तुम्हाला माहित आहे, आयोडोफॉर्म हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडमध्ये सुद्धा 3 हॅलोजन ग्रुप आहेत. फक्त तीन हॅलोजन ग्रुप कोणते आहेत, आयोडीन आहे. इथे बघा CHI3 याला आपण आयोडोफॉर्म म्हणतो. या आयोडोफॉर्ममध्ये 3 हॅलोजन ग्रुप आहेत म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आहे. ठीक आहे, मग तुमचे हे 3 टाईप तुमच्या लक्षात आले असतील. यानंतर आपण बघा या ठिकाणी एक्झाम्पल पाहूयात. हा जो पहिला कंपाऊंड आहे याला म्हणणार आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कारण याच्यामध्ये एकच हॅलोजन ग्रुप आहे. याला आपण म्हणणार डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह कारण याच्यामध्ये 2 हॅलोजन ग्रुप आहेत. इथं म्हणणार आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह कारण या ठिकाणी 3 हॅलोजन ग्रुप आहेत म्हणून याला आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. सेम या ठिकाणी पाहू शकता इथं 1 हॅलोजन आहे म्हणून मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इथं 2 हॅलोजन ग्रुप आहेत या कंपाऊंडमध्ये म्हणून याला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार. इथं 3 हॅलोजन ग्रुप आहेत म्हणून या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. ठीक आहे, हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय पाहतोय, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. नंबर ऑफ हॅलोजन ॲटम याच्या बेसिसवरती मोनो हॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन असे 3 टाईप पडतात आणि या तिन्ही टाईपचा या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे. यानंतर आपण स्टडी करणार आहे जो पुढचा टाईप आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये 3 टाईप येतात. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. बघा या ठिकाणी आपण कोणता पॉईंट स्टडी करतोय, पुढचा जो क्लासिफिकेशनचा टाईप आहे त्या क्लासिफिकेशनमध्ये कोणता पॉईंट स्टडी करतोय बघा, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. मग अल्काइल हॅलाइड याच्या बेसिसवरती हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये 3 टाईप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला जो टाईप आहे तो आहे प्रायमरी अल्काइल हॅलाइड. पहिला जो टाईप आहे तो कोणता आहे, प्रायमरी अल्काइल हॅलाइड. इथे तुम्ही पाहू शकता हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे. त्यानंतर दुसरा टाईप आहे सेकंडरी अल्काइल हॅलाइड. तिसरा टाईप आहे टर्शरी अल्काइल हॅलाइड. मग प्रायमरी अल्काइल हॅलाइड हा जो पॉईंट आहे किंवा प्रायमरी अल्काइल हॅलाइड हा प्रायमरी अल्काइल हॅलाइडमध्ये जो कार्बन आहे प्रायमरी कार्बन तो आपण 1 डिग्री या सिम्बॉलने दाखवतो. सेकंडरी अल्काइल हॅलाइडमध्ये जो सेकंडरी कार्बन आहे तो आपण 2 डिग्रीने दाखवतो. आणि टर्शरी अल्काइल हॅलाइडमध्ये जो टर्शरी कार्बन आहे तो 3 डिग्री या सिम्बॉलने दाखवतो. म्हणजे मला या ठिकाणी थोडक्यात सांगायचं आहे प्रायमरी अल्काइल हॅलाइड हा कंपाऊंड आपण 1 डिग्रीने दाखवतो, सेकंडरी अल्काइल हॅलाइड हा 2 डिग्रीने दाखवतो आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड हा कंपाऊंड आपण 3 डिग्रीने दाखवतो. आता यानंतर तुम्हाला बेसिक माहीत असायला पाहिजे प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे नक्की काय, कोणत्या कंपाऊंडला आपण प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणतो. एकदम सिंपल आहे, तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल प्रायमरी अल्काइल हॅलाइड कोणाला म्हणायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय तर हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे
त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर एक कार्बन असेल तर अशा कंपाऊंडला आपण प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगतो. हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर कार्बन किती आहेत तर एकच आहे, म्हणून या अल्काइल हॅलाइडला आपण काय म्हणतो प्रायमरी अल्काइल हॅलाइड. मग याचा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता RCH2X. यामध्ये तुम्ही पाहू शकता हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर कार्बन किती आहे एकच. हा आर ग्रुप म्हणजे अल्काइल ग्रुप आणि अल्काइल ग्रुपमध्ये काय प्रेझेंट असतोय तर कार्बन प्रेझेंट असतोय. मग हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर किती कार्बन आहेत एकच आहे, म्हणून या कार्बनला आपण काय म्हणणार प्रायमरी कार्बन आणि ह्या कंपाऊंडला काय म्हणणार आहे प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर याचं एक्झाम्पल पाहू शकता बघा. CH3CH2 इथं मी घेतो Cl. मग इथं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता Cl ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे Cl ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर किती कार्बन आहेत तर हा एकच आहे. पुन्हा एकदा बघा. हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर कार्बन किती आहेत एक, म्हणून या कार्बनला तुम्ही प्रायमरी कार्बन म्हणणार आणि या कंपाऊंडला काय म्हणणार आहे या कंपाऊंडला तुम्ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. क्लिअर झालं. त्यानंतर दुसरा टाइप आहे सेकंडरी अल्काइल हॅलाइड. मग सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय तर सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणजेच हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर जर दोन कार्बन जॉईन असतील किंवा इतर दोन अल्काइल ग्रुप जॉईन असतील तर अशा कंपाऊंडला तुम्ही काय म्हणणार आहे सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. तुम्ही या ठिकाणी याचा फॉर्म्युला बघू शकता बघा. या ठिकाणी आर ग्रुप म्हणजे अल्काइल ग्रुप इथं असणार आहे CH, इथं येणार आहे आर ग्रुप, इथं काय येणार आहे X ग्रुप येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर अल्काइल ग्रुप किंवा इतर कार्बन ॲटम जर दोन असतील किंवा इतर अल्काइल ग्रुप दोन असतील तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. किंवा त्या कंपाऊंडमध्ये हा जो कार्बन आहे या कार्बनला आपण सेकंडरी कार्बन म्हणणार आणि सेकंडरी कार्बन ज्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. पॉईंट क्लिअर झाला का. सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर किती कार्बन अल्काइल ग्रुप जॉईन आहेत बघा. इतर किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत. इथं बघा एकच अल्काइल ग्रुप होता, इथं दुसरा होता, असे दोन अल्काइल ग्रुप या कार्बनला जॉईन आहेत, म्हणून याला आपण सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार. या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप एकच आहे, म्हणून याला काय म्हणणार तुम्ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. इथं हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर कार्बन किंवा इतर अल्काइल ग्रुप किती आहेत दोन आहेत, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार आहे सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. त्याचबरोबर टर्शरी अल्काइल हॅलाइड. टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय तर हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप जर तीन असतील बघा. हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप जर तीन असतील तर त्या कार्बनला आपण टर्शरी कार्बन म्हणणार. ठीक आहे. आणि टर्शरी कार्बन ज्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतो त्या अल्काइल हॅलाइडला आपण काय म्हणणार आहे टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय त्याचबरोबर टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय. पुन्हा एकदा हा पॉईंट मी रिवाइज करतो, नीट लक्ष द्या. प्रायमरी एक मिनटं या ठिकाणी प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणजे नक्की काय त्याचबरोबर टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजे नक्की काय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला MHT CET या एक्झाममध्ये भरपूर क्वेश्चन विचारले जातात, तर त्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिकमधील हा जो बेस आहे प्रायमरी सेकंडरी त्याचबरोबर
टर्शरी म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता पुन्हा एकदा आपण काय पाहणार आहे, प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय. तर पुन्हा एकदा बघा, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला तो कार्बन सोडून इतर अल्काइल ग्रुप जर एक असेल, पुन्हा एकदा बघा, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप जर एकच असेल तर याला तुम्ही काय म्हणणार, प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे सेकंडरी अल्काइल हॅलाइड. मग सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप जर दोन असतील, इतर अल्काइल ग्रुप जर दोन असतील तर त्याला आपण काय म्हणणार, सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. इथे पाहू शकता, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप किती आहेत, तर दोन आहेत. म्हणजे इथे एक अल्काइल ग्रुप आहे आणि या ठिकाणी दुसरा अल्काइल ग्रुप आहे. असे दोन अल्काइल ग्रुप त्या कार्बनला जॉईन आहेत, म्हणून त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार, सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, सेकंडरी अल्काइल हॅलाइड. त्यानंतर टर्शरी अल्काइल हॅलाइड तुमच्या लक्षात आला असेल, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला जर इतर अल्काइल ग्रुप जर तीन असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. पुन्हा एकदा बघा, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप 1, 2, 3 असतील तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर एक्झाम्पल पाहू शकता. बघा, CH3 CH2 Br या कंपाऊंडचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप किती आहेत, तर एकच आहे, म्हणून या कंपाऊंडला काय म्हणणार, प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, CH3 CH इथे घेतो मी, CH3 इथे घेतो मी, या ठिकाणी Br या कंपाऊंडचं नाव आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड. मग आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. तर या ठिकाणी तुम्ही लगेच पाहू शकता, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप किती आहेत, 1 आणि 2, म्हणून तुम्ही याला काय म्हणणार आहे, सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. या ठिकाणी पाहू शकता तिसरं एक्झाम्पल, CH3 कार्बन इथं CH3 इथं या ठिकाणी मी CH3 घेतो आणि इथं घेतो मी Br. ठीक आहे, मग या कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप किती आहेत, 1, 2, 3 असे 3 अल्काइल ग्रुप आहेत, म्हणून या कंपाऊंडला तुम्ही काय म्हणणार आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. तर असे 3 टाईप आहेत. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड वरती 3 टाईप आहेत, प्रायमरी, सेकंडरी, त्याचबरोबर टर्शरी, आणि त्याचा या ठिकाणी आता आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जर काय डाऊट असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता. इथं पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, बघा या स्ट्रक्चरमध्ये बघा, हा जो हॅलोजन आहे या हॅलोजन या कार्बनला जॉईन आहे आणि या कार्बनला इतर कार्बन किती आहेत, तर हा एकच आहे. या कार्बनला फक्त विचार करायचा आहे, हा जो कार्बन आहे या कार्बनला इतर अल्काइल ग्रुप किती आहे, इतर कार्बन किती आहेत, एकच आहे, म्हणून याला तुम्ही प्रायमरी म्हणणार आहे. इथं जर तुम्ही पाहिला Br ग्रुप, बघा Br ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर बॉन्डला 2 हायड्रोजन आहेत आणि मग तिसरा जो चौथा जो बॉन्ड आहे तिथं CH ग्रुप आलेला आहे. म्हणजे हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे, बघा हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत आणि तिसरा मग अल्काइल ग्रुप इथं जॉईन आहे किंवा तिसरा या ठिकाणी कार्बन आहे. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता, या कार्बनला इतर कार्बन किती आहेत, 1 आहेत, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, प्रायमरी म्हणणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता, हॅलोजन ग्रुप
ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर कार्बन एकच आहे, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, प्रायमरी म्हणणार आहे. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर कार्बन एक असेल, इथं काय असणार, हायड्रोजन हायड्रोजन. जर सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन सोडून त्या कार्बनला इतर कार्बन एकच आहे, म्हणून याला प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणायचं किंवा प्रायमरी कार्बन म्हणायचं. काय म्हणायचं, प्रायमरी कार्बन. आणि प्रायमरी कार्बन ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तो प्रायमरी अल्काइल हॅलाइड असणार आहे. या ठिकाणी तुम्ही दुसरं एक्झाम्पल पाहू शकता, हॅलोजन ग्रुप या कार्बनला जॉईन आहे, बरोबर. या कार्बनला इतर कार्बन किती आहेत, इथं 1 आणि 2, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, सेकंडरी अल्काइल हॅलाइड. इथे सुद्धा पाहू शकता Cl हा हॅलोजन ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर कार्बन किती आहेत, 1 आणि 2, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे, बरोबर. इथे पाहू शकता हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर कार्बन 1, 2 आणि 3, म्हणून याला म्हणणार टर्शरी अल्काइल हॅलाइड. इथे बघा Cl ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला इतर कार्बन 1, 2 आणि 3, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणणार आहे. याच्याबद्दल जर काय डाऊट असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. यानंतर पुढचा जो टाईप आहे तो अतिशय महत्त्वाचा टाईप आहे आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला MST CET एक्झाममध्ये भरपूर क्वेश्चन विचारले जातात. मग पुढचा टाईप कोणता आहे, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन पाहतोय. त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे अलायलिक हॅलाइड म्हणजे काय, त्यानंतर बेन्झाइलिक हॅलाइड म्हणजे काय, विनायलिक हॅलाइड म्हणजे काय, आणि शेवटचा आहे अरिल हॅलाइड म्हणजे काय. एकदम सोपे टाईप आहेत. जर तुमचं व्यवस्थित लक्ष असेल तर तुमच्या लक्षात येईल अलायलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, बेन्झाइलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, विनायलिक हॅलाइड म्हणजे नक्की काय, आणि अरिल हॅलाइड म्हणजे नक्की काय. तर सुरुवातीला मी जो पॉईंट डिस्कस करणार आहे तो आहे अलायलिक हॅलाइड. मग अलायलिक हॅलाइड म्हणजे काय, तर हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 असेल आणि असा कार्बन जर पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार, अलायलिक हॅलाइड म्हणणार आहे. पुन्हा एकदा रिवाइज करतो, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन जर sp3 असेल आणि असा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन जर पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण अलायलिक हॅलाइड म्हणणार आहे. एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 Br हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा. Br ग्रुप म्हणजे हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे, sp3 आहे आणि असा sp3 कार्बन पुढे कशाला जॉईन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन आहे, म्हणून अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार, अलायलिक हॅलाइड म्हणणार आहे. पॉईंट क्लिअर झाला का, अलायलिक हॅलाइड म्हणजे नक्की काय. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे बेन्झाइलिक हॅलाइड. मग बेन्झाइलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, कोणत्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, बेन्झाइलिक हॅलाइड. एकदम सिंपल आहे, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp3, आणि असा sp3 कार्बन जर पुढे बेन्झीन रिंगला किंवा ॲरोमॅटिक रिंगला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार, बेन्झाइलिक हॅलाइड म्हणणार आहे. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो बघा, हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन जर sp3 असेल आणि असा sp3 कार्बन पुढे बेन्झीन रिंगला किंवा ॲरोमॅटिक रिंगला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, बेन्झाइलिक हॅलाइड म्हणणार आहे. इथं तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता, इथं मी बेन्झीन रिंग ड्रॉ करतोय बघा, बेन्झीन रिंग, आणि या बेन्झीन रिंगला इथं मी CH2 ग्रुप घेतो, इथे CH2 ग्रुप आणि इथं मी Cl जोडतो. मग इथं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता बघा, या ठिकाणी Cl ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे, sp3, आणि असा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन जर डायरेक्ट
ॲरोमॅटिक रिंगला किंवा बेन्झिन रिंगला जॉईन असेल तर त्याला आपण बेन्झायलिक हॅलाइड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? बेन्झायलिक. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन जर sp3 असेल आणि असा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन जर बेन्झिनला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे? बेन्झायलिक हॅलाइड म्हणणार आहे. ठीक आहे. आता यानंतर पुढचा टाईप आहे विनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइड हा एकदम सिंपल टाईप आहे. हॅलोजन ग्रुप जर डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन असेल म्हणजेच अल्किनला जर जॉईन असेल तर त्याला आपण सिम्पली काय म्हणणार आहे? विनायलिक हॅलाइड म्हणणार आहे. पुन्हा एकदा बघा, हॅलोजन ग्रुप डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डला किंवा आपण असं सांगू शकतो हॅलोजन ग्रुप जर डायरेक्ट sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण विनायलिक हॅलाइड म्हणणार आहे. इथे एक्झाम्पल पाहू शकता बघा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा. Cl ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन कोणता आहे? sp2. मग हॅलोजन ग्रुप डायरेक्ट sp2 कार्बनला जॉईन असेल, अल्किनला जॉईन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? विनायलिक हॅलाइड म्हणणार आहे. या ठिकाणी दुसरं स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय तुमच्या समोर बघा. या स्ट्रक्चरमध्ये इथं सुद्धा डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किन आहे आणि इथं मी Cl जॉईन करतोय. इथं ऑब्झर्वेशन करू शकता हा Cl ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे? sp2 आहे म्हणजे तो कंपाऊंड अल्किन आहे आणि असं स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? विनायलिक हॅलाइड म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ना पुढचं आहे अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड म्हणजे काय? तर अरिल म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि एक्झाम्पल मी घेतोय बेन्झिन रिंग. एक्झाम्पल काय घेतोय? बेन्झिन रिंग. मग बेन्झिन रिंग म्हणजेच ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर डायरेक्ट हॅलोजन ग्रुप जॉईन असेल, ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर डायरेक्ट हॅलोजन ग्रुप जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे? अरिल हॅलाइड म्हणणार आहे. ठीक आहे. याचं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ब्रोमोबेन्झिन घेऊयात. ब्रोमोबेन्झिन म्हणजेच बेन्झिन रिंगला या ठिकाणी आपण काय जॉईन करणार आहे? तर Br. याला आपण ब्रोमोबेन्झिन म्हणतो. मग हा Br डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला जॉईन आहे म्हणून याला आपण अरिल हॅलाइड म्हणणार आहे. तर हे क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. अलायलिक हॅलाइड म्हणजे काय, बेन्झायलिक हॅलाइड म्हणजे काय, विनायलिक हॅलाइड म्हणजे काय आणि अरिल हॅलाइड म्हणजे नक्की काय. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा. अलायलिक हॅलाइड म्हणजे नक्की काय आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा पॉईंट मी रिपीट करतोय की अलायलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, बेन्झायलिक कोणाला म्हणायचं आहे, त्याचबरोबर विनायलिक हॅलाइड म्हणजे नक्की काय आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा सुरुवातीला जो आपण पॉईंट पाहणार आहे तो अलायलिक हॅलाइड म्हणजे काय हे पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकता काय पाहिजे आपल्याला? अलायलिक हॅलाइड. मग हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 असेल. असा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन जर पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन असेल तर त्याला आपण अलायलिक हॅलाइड म्हणणार. एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेला आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. इथे Cl घेऊयात. मग Cl ज्या कार्बनला जॉईन आहे, हॅलोजन ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 आणि असा कार्बन पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन आहे म्हणून त्याला आपण अलायलिक हॅलाइड म्हणणार आहे. त्यानंतर बेन्झायलिक हॅलाइड म्हणजे काय? तर हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन जर sp3 असेल आणि असा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन जर बेन्झिनला जॉईन असेल म्हणजे C6H5 या ग्रुपला जॉईन असेल तर त्याला आपण बेन्झायलिक हॅलाइड म्हणणार. इथे एक्झाम्पल पाहू शकता बघा. इथे बेन्झिन रिंग मी सुरुवातीला ड्रॉ करतोय आणि या बेन्झिन रिंगमध्ये या पोझिशनला मी CH2 घेतो आणि या ठिकाणी मी Br घेतोय हॅलोजन. मग हा Br हॅलोजन ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय असेल? sp3 असेल आणि असा sp3 कार्बन जर डायरेक्ट बेन्झिनला जॉईन असेल तर त्या कंपाऊंडला आपण बेन्झायलिक हॅलाइड म्हणणार आहे. विनायलिक हॅलाइड म्हणजे काय? तर हॅलोजन ग्रुप जर डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन असेल म्हणजेच हॅलोजन ग्रुप डायरेक्ट
sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जॉईन असेल तर त्याला आपण विनायलिक हॅलाइड म्हणणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल आत्ताच मी सांगितलं CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl याला आपण विनाइल क्लोराईड म्हणतो. का म्हणतो विनाइल क्लोराईड? तर हॅलोजन ग्रुप डायरेक्ट कशाला जॉईन आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जॉईन आहे. त्यानंतर अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड म्हणजेच ॲरोमॅटिक रिंगला जर डायरेक्ट हॅलाइड ग्रुप जॉईन असेल, इथे पाहू शकता ॲरोमॅटिक रिंगला जर डायरेक्ट हॅलाइड ग्रुप जॉईन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? अरिल हॅलाइड म्हणणार आहे. ठीक आहे. तर हे क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये जर काहीही डाऊट असेल तरी तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईल नंबरवरती पर्सनली तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.